मला दोनच शब्दात सांगायचे, क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतीभ्रष्ट, कोणी त्याचे जीवन आपुले दुःख जगी करणे अनष्ट। या दोन्ही महानुभावांनी आपल्या आयुष्याची, दादांनी 25-30 वर्ष, साहेबांनी 35 वर्ष, दोघांनी आपल्या आयुष्यातला भरपूर म्हणजे जवळपास 70% वेळ हा पूर्णपणे आपल्या जनतेसाठी वाहून दिले। आणि यात त्यांनी मागितलं काय तर फक्त आपल्या तालुक्यासाठी काहीतरी विकास, रस्ता असो, धरण असो, कालवे असो, पाणी असो। आज आपण ऐकत आहोत, काल कोणी बरेच काय बोलून गेले, पण आता मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे, एक कंस्ट्रक्शन कंपनी आहे, तर मला एकच माहिती आहे की जेव्हा केव्हा आपल्या दिंबे धरणाला ओव्हरफ्लोचा जरी कोटा झाला तरी आपल्या ह्या घोड नदी काठीवरची जी गावं आहे याला जे वाहून पाणी येतं, या पाण्यामुळे जे काही साहेबांनी जे काही बंधारे बांधले ते कधी भरणार नाही। आणि जर ते भरलेच नाही तर तुमच्या आमच्याकडे हा कुठला जो दिसतो ना, हा हिरवळ परिसर, हा माझ्या मातामौलांना कधी दिसणार नाही। आणि परकीय जे सांगतात ते आम्ही इथला बिबट्या पळवून लावू, त्याच्या मागचं एक शास्त्रशुद्ध कारण सांगतो। आपल्याकडे जर पाणीच येणार नाही तर ऊसच पिकणार नाही, आणि जर आपल्याकडे ऊसच पिकणार नाही तर तुम्हाला बिबट्या दिसणार कुठून? हे छोटंसं कारण पण या लोकांना कळत नाहीये। पण आमची जनता एवढी मूर्ख नाहीये, या माझ्या माता माऊली एवढ्या मूर्ख नाहीये। हे माझे आज सगळ्यात जास्त उपस्थिती दादासाहेब इथं आमच्या टोपीवाल्यांचे आहे। म्हणजे काय ते सांगतात की आमच्याकडे वयस्कर, महिला आणि तरुण हे सर्वही तेवढ्याच संख्येने उपस्थित आहेत आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने आज आपल्या तुमच्या दोघांच्या मागे दादा आणि साहेब उभे आहेत। कारण त्यांना माहिती आहे हे पाणी आमचं जीवन आहे आणि हे पाणी म्हणजे आमच्या जीवनाला जर कोणी हात घालत असेल तर अशा माणसाचे हात थाटल्याशिवाय हे आमची जनता कदापि गप्प बसणार नाही। मला याचा एक पूर्णपणे आत्मविश्वास आहे। मी माझ्या माता मुलांना, बऱ्याच लोकांना वनी देवीच्या दर्शनाला घेऊन गेलो। मी स्वतःसाठी काहीतरी मागत होतो, पण मागता मागता मी माझ्या मातावर सांगितलं होतं की एक दिवस अशी वेळ येईल की मी तुमच्याकडे काहीतरी मागायला येईल आणि भाऊबीज म्हणून तुम्ही ती माझ्या पदरात घाला। पण आज ती वेळ नाहीये की आज मला काय मागायचे। आज मला काय मागायचंय तर माझ्या ह्या तालुका तो हिरवागार दिसतो, हे सुजलाम सुफलाम दिसतो, ही आपली जी टोपीची कडक इस्त्री दिसते, त्या इस्त्रीच्या पाठीमागे जो आपली हरित क्रांती आहे आणि हरित क्रांतीवरती जर कोणी डोळे ठेवत असेल तर माता माऊल्यांनो, तुम्ही 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबायचे आणि घड्याळाला मतदान करायचे। त्याचं होणार काय की आपल्या इथे आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील पुन्हा एकदा आमदार होतील आणि यांच्या सहकार्याने शिवसेनेचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे परत मुख्यमंत्री होतील। आणि या सर्व लोकांच्या या ज्या काही वाईट नजरा, या ज्या काय मला चालवायला फिरत आहेत, या सर्वांच्या नजरा या दोन्ही डोळ्याने, हे दोन म्हणजे आपली निशाणी, ही विजयाची निशाणी, आणि दोन्ही डोळ्याने त्याच्या नजरा फोडल्याशिवाय हे आमची जनता शांत बसणार नाही, एवढंच मी सांगतो। आणि तुमच्या सर्वांचा विश्वास हे साहेबांनी सांगितलं आहे, ज्या ज्या तुमच्या अडचणी असतील, कधी चुकून राहिल्या असतील, काही मागे राहिल्या असतील तर तुम्ही हक्काने या आणि आम्ही नक्कीच पूर्ण करू। यानंतर या तालुक्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि गटतट होऊन देणार नाही अशी ग्वाही साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही कुठली मागची पुढची भावना डोक्यात विसरून जा, एका लक्षात ठेवा, हा तालुका आपला आहे, या डिंबे धरण्यासाठी आपले बळे गेले आहेत, जमिनी आपल्या गेल्या आहेत, हे शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या संसारावर नांगर फिरवला आहे आणि हा सगळा त्याग, हा बलिदान आंबेगावने करायचा आणि याची फळं जर कर्जत जागेवर टाकणार असेल ते कदापि होऊन येणार नाही। यासाठी भले लागले तर आम्ही या तालुक्यामध्ये आमरण उपोषण करू, पण कदापि इथं बोलता होऊन येणार नाही। आणि साहेबांची ही भावना आहे, म्हणून मी सर्व काही माझे सर्व प्रयत्न करून साहेबांमागे शिवसेना, आमची शिवसेना असेल, आमचे सर्व पक्ष असतील, हे ठामपणे साहेबांना उभा आहोत। आणि साहेब आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही 100%, 1,00,000% हा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू। याचं कारण काय? लोक काही म्हणतील दोन्ही गद्दार म्हणल्याने गद्दार होत नाही। जर एखाद्या माय माऊलीला आपला मुलगा उपाशी आहे, त्याचं पोट भरायला एखाद्या दुकानात एक पाव चोरला ती चोरी होत नाही, हे त्या मुलाचं पोट भरण्यासाठी केलेली क्रांती असते। आणि आपल्या तालुक्याच्या पाण्याचा जे मोठा प्रश्न आहे तो भागवण्यासाठी जर साहेब तुम्ही जर पवार साहेबांचा सोडले असेल तर आमच्यासाठी तुम्ही खरं क्रांतिकारक आहात आणि आम्ही तुमच्या मागे नक्कीच उभं राहू, एवढं तुम्हाला मी आश्वासित करतो आणि 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।